Hello everyone, welcome to Global MPSC Academy. This is Assistant Professor स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत जी आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे 2025 ला, म्हणजेच पूर्व परीक्षा जी आपली सप्टेंबरला होणार आहे, त्यानंतर काही अवधी दिल्यानंतर आपली मुख्य परीक्षा 2025 ची होणार आहे. तर त्यासाठी जो काही आपला नवीन पॅटर्न सद्यस्थितीमध्ये आलेला आहे, सिलेबस रिवाइज आलेला आहे आणि नक्कीच ऑप्शनल विषयाबाबत जे महत्त्वाचा प्रश्नपत्रिकेचा नमुना जो आहे तो देखील सांगण्यात आलेला आहे. पण बरेच विद्यार्थी याबाबत कन्फ्यूज असताना दिसतात. त्यासाठीचं हे आजचं महत्त्वपूर्ण सेशन आहे की जर तुम्ही ऑप्शनल विषय जो काही तुमचा वैकल्पिक विषय आहे त्यासाठी जो काही तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे किंवा प्रश्नपत्रिका जे काही मॉडेल असणार आहे ते नेमकं कसं असणार आहे तर ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत, अजूनही त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि नक्कीच हे सेशन तुम्हाला कसं वाटलं जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच कमेंट करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची अत्यंत अशी गोष्ट की जेव्हा आपण परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा सगळ्यात सुरुवातीला आपण म्हणतो की नेमकं परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, सिलेबस काय आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कसे आहेत, त्यासोबतच एक्झामला विचारले जाणार क्वेश्चन कसे असतात, किती मार्क्सला असतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजावून घेणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून त्यामध्ये आपला स्कोर वाढत असतो किंवा नेमका पेपर पॅटर्न एक्झाम पॅटर्न जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा आपल्याला लेखी परीक्षा असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल तर ते समजण्यासाठी अत्यंत सुकर होऊन जातं. यासाठीच आपलं आजचं सेशन असणार आहे. मी स्वतः असिस्टंट प्रोफेसर स्वाती कुराडे पाटील, जी की सद्यस्थितीमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करत आहे. MPhil इन पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे. त्यासोबतच MA सेट नेट सुद्धा राज्यशास्त्र विषयामध्ये झालेलं आहे. आणि त्यासोबतच आपण राज्यशास्त्र विषयाचा जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो आपण लवकरच चालू करणार आहोत. जे विद्यार्थी राज्यशास्त्र हा विषय ठेवू इच्छितात राज्यसेवा मुख्य परीक्षेला, त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला राज्यशास्त्र विषय ठेवायचा आहे आणि त्याबाबत ज्या काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. आणि त्यासोबतच जर आपण स्पर्धा परीक्षेचा अनुभव जर माझ्या बाबतीत पाहिला तर मी UPSCची मुख्य परीक्षा दिलेली आहे, त्यासोबतच राज्यसेवेची सुद्धा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि STISOची सुद्धा मुख्य परीक्षा दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत राज्यशास्त्र विषय आणि त्यासोबतच MPSC UPSCचा एकंदरीत हा अनुभव आहे. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर पॅटर्न, पण त्यासोबतच राज्यशास्त्र विषयासोबत आम्ही कोणकोणते विषय या ठिकाणी घेतो तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी लिटरेचर आणि केमिस्ट्री इत्यादी विषय आपल्या या प्लॅटफॉर्मवरती ग्लोबल MPSC अकॅडमीवरती आपण चालू केलेले आहेत. कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळून जातील, आपल्याला इथे लाईव्ह सेशन असेल, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळून जातील, प्रॅक्टिस क्वेश्चन विथ जे रायटिंग स्किल आहे, कारण आपली ही एक्झाम लेखी परीक्षा त्यासाठी जी उत्तरं लिहिण्याची जी काही पद्धती आहे, रायटिंग स्किल डेव्हलप करणं किंवा लिखाणाचं कौशल्य कसं विकसित करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी घेतल्या जातील. आणि अत्यंत महत्त्वाचं वीकली टेस्ट आपली राहणार आहे, म्हणजे जे आपल्या 250 मार्काचे आपले पेपर असतात त्या पद्धतीने पेपर पॅटर्ननुसार आपली एक वीकली टेस्ट असणार आहे, त्यानुसार प्रश्न काढले जातील आणि पेपर सुद्धा तुम्हाला चेक करून दिले जातील. आणि डाऊट सेशन पण नक्कीच असणार आहे. जे काही तुमचे डाऊट्स असतील त्या पद्धतीने आपल्या लाईव्ह सेशनला आपण डाऊट सेशन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी जे आपले वैकल्पिक विषय आहेत त्यासाठीचं फी स्ट्रक्चर काय आहे, फी आहे 25,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 15,000 रुपये. बरोबर. या 15,000 रुपयामध्ये तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो तुमचा महत्त्वाचा ऑप्शनल विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला 500 मार्क्स कव्हर करायचे तो तुम्ही या ठिकाणी 15,000 मध्ये करू शकता. तर काय करायचं तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आपण डाउनलोड करून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण आपलं त्या ठिकाणी नाव रजिस्टर करू शकता. तर लवकरात लवकर, तर फार कमी दिवस आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपली एक्झाम पूर्व परीक्षा झाली की लगेच आपली मुख्य परीक्षेची डेट येईलच लवकर. त्यामुळे लवकरात लवकर लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यशास्त्र हा विषय अत्यंत सोपा आणि समजायला जरी कठीण असला तरी लिहायला खूप चांगला आहे. कारण बरेच विद्यार्थी जरी समजा टेक्निकल बॅकग्राऊंडचे असले तरी सुद्धा सोशल सायन्सचे जे विषय ते ठेवण्यासाठी तत्पर असतात. तर त्यानुसार
पॉलिटिकल सायन्स हा असा विषय आहे की तो तुमचा GS मध्ये सुद्धा कव्हर होतो आणि त्यासोबत जे GS मध्ये जो आपला पेपर आहे तो सुद्धा कव्हर करण्यात येतो आणि त्यासोबतच जो महत्त्वाचा ऑप्शन आहे तिथेही आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्यासाठी राज्यशास्त्र विषय का निवडायचा यावरती सुद्धा तुम्ही विचार करू शकता आणि त्यासोबतच याबाबत जर आणखी काही तुम्हाला शंका असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर पेपर क्रमांक जो आपण म्हणतो 8 आणि 9 जो की आपल्याला जे आपले टोटल पेपर आहेत जे मागच्या सेशन आपण एक्झाम पॅटर्न प्रॉपर पाहिलेला होता. तर त्यानुसार जे 8 आणि 9 म्हणजे ऑप्शनल पेपर असतो तर त्याचा किंवा त्याचे नेमकी प्रश्नपत्रिका कशी असते जे की आपल्याला लेखी परीक्षेनुसार द्यायचे. तर ऑप्शनल सब्जेक्ट क्वेश्चन पेपरचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण पाहणार आहोत. टाइम आपल्याला किती दिला असतो तर 3 तासाचा हा आपला वेळ असतो. मार्क्स किती असतात तर 250 मार्काचा आपला पेपर असतो. बरोबर. मीडियम काय आहे ज्या विद्यार्थ्यांनी सिलेबसनुसार तुम्ही प्रोव्हाइड केलं मराठी किंवा इंग्लिश के बरेच टेक्निकल विद्यार्थी आहेत ते इंग्लिशमध्ये सुद्धा पेपर देतात. काही विद्यार्थी मराठीमध्ये मुख्य परीक्षा देतात. अगदीच जे केमिस्ट्री सारखा विषय असेल फिजिक्स सारखा विषय असेल तर ते विद्यार्थी नक्कीच इंग्लिशमध्ये पेपर देत असताना दिसून होतात. आणि काही सोशल सायन्स असेल मराठी लिटरेचर असेल तर त्यांचे मीडियम हे मराठी असतं. ठीक आहे. टाईप ऑफ पेपर कसं आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे आपला. बरोबर. डिस्क्रिप्टिव्ह जी लेखी परीक्षा जी आहे ती ह्या वर्षीपासून आपली सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने हे नेमकं वैकल्पिक विषयाचा प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे. स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन त्याबाबत आपल्याला काय देण्यात आलेले आहेत तर प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी काही खाली सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. काय आहेत सूचना तर प्रश्नपत्रिकेत टोटल आपले एकूण 8 प्रश्न असणार आहेत. बरोबर. म्हणजे 8 प्रश्न आता डायरेक्ट पुढचं सांगते नेमके काय आहेत. ओके. हे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला 8 प्रश्न आहेत. सेक्शन ए असणार आहे. सेक्शन ए मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन असणार आहेत आणि सेक्शन बी मध्ये ठीक आहे सेक्शन बी मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन असतात. तर ह्या ठिकाणी कसं असतं जो सेक्शन ए मधील पहिला प्रश्न आहे हा आपला कंपल्सरी असतो. ठीक आहे. हा पहिला प्रश्न सेक्शन ए मधला पहिला प्रश्न कंपल्सरी. सेक्शन बी मधील जो 5वा प्रश्न आहे तो देखील आपल्याला कंपल्सरी असतो. ठीक आहे. आलं लक्षात. आणि यामधील प्रश्न दुसरा तिसरा चौथा यामधील किमान एक प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. 1 किंवा 2 म्हणजे किमान एक तरी सोडवणं गरजेचंच आहे. 3ही सोडवू शकत नाही. त्यातील 2 प्रश्न सोडवायचे. या ठिकाणी पण तुम्ही किमान एक प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे किंवा 2 प्रश्न सोडवू शकता. म्हणजे टोटल आपल्याला किती क्वेश्चन सोडवावे लागतात. पहिला प्रश्न आहे तो कंपल्सरी आहे. 5वा प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहे. दोन्ही सेक्शन मधले किमान एक प्रश्न आपल्याला सोडवावाच लागतो. जर तुम्ही ठिकाणी दुसरा प्रश्न सोडवला असेल कंपल्सरी मधला, चौथा सोडवला असेल सॉरी 6वा जर समजा तुम्ही या ठिकाणी सोडवला असेल कारण किमान एक टोटल 4 प्रश्न झाले आणि जे राहिलेले आहेत 7वा 8वा असेल की तिसरा चौथा त्यापैकी तुम्हाला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे. असे तुम्हाला टोटल 5 प्रश्न काय असतात सोडवायचे असतात. ते नेमके काय ते आपण पाहूया. ठीक आहे. तर प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न असून 2 विभागात विभागलेत. बरोबर. त्यापैकी 5 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जे आपण सांगितले की विभाग सेक्शन 1 आहे सेक्शन बी आहे. सेक्शन ए आणि बी मध्ये टोटल आपल्याला 5 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. दोन्ही मधून ए आणि बी टोटल किती प्रश्न आहेत 8 प्रश्न आहेत. ठीक आहे. या ठिकाणी 4 क्वेश्चन आहेत या ठिकाणी 4 क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहे. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 5 जो आहे ते अनिवार्य आहेत. उर्वरित प्रश्नापैकी 3 प्रश्न सोडवणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक विभागातील एक प्रश्न सोडवणे आवश्यक राहील. आलं लक्षात की पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहेत. राहिलेले 2 3 4 आणि जो आपल्याला 6 7 8 मधील आपल्याला त्यापैकी म्हणजे जवळपास 6 क्वेश्चन पैकी आपल्याला 3 प्रश्न जे आहेत 3 क्वेश्चन जे आहेत ते सोडवणं अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रत्येक सेक्शन मधला किमान एक प्रश्न सोडवणं आपल्याला कंपल्सरी आहे किंवा एक प्रश्न सोडवायचाच आहे. म्हणजे असं नाही की सॉरी असं नाही की बी सेक्शन मधले मी म्हणजे जेव्हा 5वा प्रश्न जेव्हा आम्ही सोडवतो 6वा 7वा 3ही प्रश्न मला सोपे जातात तर मी बी सेक्शन मध्ये राहिलेले 3ही प्रश्न सोडवतो आणि ए मधला फक्त पहिला जो आहे तो कंपल्सरीचा तोच प्रश्न सोडवतो. तर असं करून चालणार नाही. ए मधला जो दुसरा तिसरा चौथा आहे त्यामधील एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि बी मधील जे आहे जो 6वा 7वा त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे आणि राहिलेला जो एक आहे त्या दोन्ही मधला ए आणि बी सेक्शन मधले जे दोन्ही मध्ये जो तुम्हाला सोपा वाटतो किंवा तुम्हाला लिहिण्यासाठी जो तुम्हाला सोयीचा आहे तो तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे हे समजून घ्या कारण का जेव्हा आपण अभ्यास करत असतो कारण कसं होतं सिलेबस आला
पेपर पॅटर्न आला, सरसकट सगळे अभ्यासाला सुरुवात करतात. पण नेमकी एक्झाम काय म्हणते, पेपर पॅटर्न नेमका कसा आहे, हे बऱ्याच विद्यार्थी काय होतात विसरून जातात. तर तसं न करता नेमकं आपल्याला काय करायचं की सिलेबस जेव्हा आपण प्रॉपररित्या समजावून घेतो, त्यासोबतच नेमकं एक्झाम पॅटर्न कसं आहे, वैकल्पिक विषयाचे पेपर सोडवण्याच्या पद्धती कशा आहेत, क्वेश्चन पेपर नेमका आपल्याला कसा येणार आहे, मार्क सिस्टीम नेमकी कशी आहे, हे अत्यंत गरजेचं असतं समजावून घेणं. तरच आपल्याला जो एक्झामच्या वेळी येणारं प्रेशर असतं ते थोडंसं कमी होतं. बरेच विद्यार्थी डायरेक्ट एक्झामच्या वेळीच काय करतात, जेव्हा पेपर समोर होते तेव्हा बघू आणि आता सध्या अभ्यास करू, माझा ऑप्शनलचा अभ्यासच नाहीये, त्याच्यावरती जरा मला जास्त फोकस करायला हवं, त्या गोष्टींचा मी आणि कधी विचार करू, अशा पद्धतीने विचार करत असतात किंवा अशा प्रकारची थिंकिंग त्यांची यावेळी असते. तर अशामुळे काय होतं की ज्यावेळी पेपर तुम्ही सोडवता तेव्हा नक्कीच तुम्हाला त्यावेळी टेन्शन यावं लागतं की हा काय प्रकार आहे की ह्यातला मला हा प्रश्न सोडवायचा आहे, त्यातला मला तो प्रश्न सोडवायचा आहे. मग त्यामध्येच आपल्याला ते समजून घ्यायलाच आपल्याला बराच वेळ त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर तो वेळ वाचण्यासाठी, ते प्रेशर वाचवण्यासाठी सद्य स्थितीमध्ये जर तुम्हाला वेळ आहे तर या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच हे आपल्याला सेशन जे आहे ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय दिलेलं 3 मध्ये, तर प्रत्येक प्रश्न उपप्रश्नाचे गुण त्यांच्या समोर दर्शवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आपण पुढच्या बॉक्समध्ये पाहणार आहोत. अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेश पत्रात दर्शवल्यानुसार उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करायचे. आपले इंग्लिश माध्यम असेल किंवा मराठी माध्यम, म्हणजे अर्जात आपण इंग्लिश माध्यम सांगितलं आणि मला पेपर लिहिताना असं वाटतं की नाही मी हा पेपर मराठीमध्ये व्यवस्थित लिहू शकतो, त्यावेळी चेंज करता येईल का? नक्कीच नाही. ज्यावेळी आपल्याला ऍप्लिकेशन करताना जो काही आपण माध्यम दिलं, जे काही आन्सर ऑफ मीडियम आपण लिहिलं होतं तेच मीडियम आपल्याला क्वेश्चन किंवा तेच मीडियम आपल्याला एक्झाम सुरू असताना लिहावं लागतं. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत. नक्कीच ज्यावेळी आपण ऍप्लिकेशन करतो, त्यावेळी आपण मीडियम आपण जे सांगितलं त्या माध्यमातच आपल्याला पेपर लिहायचा आहे. अचानक आपल्याला असं वाटतं की नाही मी त्यावेळी इंग्लिश लिहिलंय आणि आता मी हा मराठीमध्ये चांगला पेपर लिहू शकतो किंवा मी मराठी माध्यम लिहिलंय आणि मी इंग्लिशमध्ये हा पेपर खूप चांगला लिहू शकतो, हे जेव्हा प्रश्नपत्रिका बघून जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळी कोणत्याही प्रकारे तुम्हाला माध्यम चेंज करता येणार नाही. अन्यथा तसं केल्यास तुमचा पेपर त्या ठिकाणी तपासला जाणार नाही किंवा त्यामध्ये जे काही गुण असतील ते तुम्हाला देण्यात येणार नाहीत. कधी कधी असंही होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे, जे मेन्स पॅटर्न होता सुरुवातीला युपीएससीचा एमपीएससीचा 2012 पूर्वी, बरेच विद्यार्थी काय करायचे की पेपर फर्स्ट मला इंग्लिशमध्ये मी कम्फर्ट आहे, तर म्हणजे जो ऑप्शनल असेल तो त्यामध्ये पेपर फर्स्ट मी त्यामध्ये कम्फर्ट आहे, काही विद्यार्थी तो इंग्लिशमध्ये सोडवायचे आणि सेकंड पेपर जो असेल तो मराठी माध्यम किंवा माध्यम चेंज करायचे. मग अशामुळे काय व्हायचं की तुम्ही ज्या गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड केल्या किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नमूद केलं त्या माध्यमातूनच होणं अपेक्षित असतं. असं जर केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले गेलेले नाहीत. हा अनुभव आहे, त्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहिण्यापूर्वीच्या ज्या काही किंवा प्रश्न लिहिण्यापूर्वीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासाठी आयोगाने तुम्हाला ह्या सरसकट तुम्हाला व्यवस्थित विस्तृतपणे नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे. पुढे आणखी काय दिलेलं आहे 5 मध्ये, जिथे पर्याय दिलेले असतील तिथे अनुक्रमाने प्रथम सोडवलेल्या पर्यायाची आवश्यक संख्ये इतक्याच प्रतिसादाचे केवळ मूल्यांकन केले जाईल. जेव्हा एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवले असेल ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाणार नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जाईल. आता ज्या ठिकाणी पर्याय दिलेत किंवा अनुक्रमाने सांगितले की ह्या पद्धतीने सोडवा, तर त्या पद्धतीने सोडवणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच मूल्यांकन केलं जातं. उमेदवारांनी प्रश्नांच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरं सोडवणे अपेक्षित आहे. आता म्हणजे ह्या ठिकाणचा अर्थ काय होतो की आपला प्रश्न पहिल्यामध्ये दिले, क्वेश्चन फर्स्ट आहे बरोबर, क्वेश्चन फर्स्ट मध्ये परत ए दिलेले, बी दिले, सी दिलेले, डी दिले किंवा ई आहे, हे आपल्याला 50 मार्काला असतं, 10 मार्काला क्वेश्चन असतं ऑप्शनल विषय. हे जवळपास राज्यशास्त्र विषयाला धरून चाललेलं आहे. ठीक आहे. राज्यशास्त्र सोशलॉजी असेल त्या विषयाला धरून चालले, बाकीच्या विषयांसाठी वेगवेगळं असू शकतं आपल्याला, ते आपल्या सिलेबसनुसार आपल्याला बघायचं. माझा विषय राज्यशास्त्र असल्या कारणाने मी राज्यशास्त्र विषय सुरू करत असेल, त्या विषयासाठी हे महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रश्न पहिला आपण सोडवतोय त्यामध्ये ए बी सी डी, आता ज्यामध्ये मला ए सोडवलंय, बी सोडवलंय, सी मला येत नाही, डी आलेलं आहे आणि ई ही येत नाही, आणि जेव्हा पेपर होतो संपतो तेव्हा मी क्वेश्चन 1 करून मला सीचं उत्तर काहीतरी लिहावंसं वाटतं म्हणून जर मी लिहिलं तर त्या ठिकाणी तो प्रश्न ग्राह्य धरला जात नाही, कारण जो सिक्वेन्स असतो, जे उपप्रश्नांची जी काही उत्तर आहेत ती
एकत्रित सोडवणं गरजेचं असतं किंवा तसं अपेक्षित असतं. आणि जर तसा एखादा प्रश्न उपप्रश्न इतरत्र सोडवलंच म्हणजे काही पृष्ठ सोडून झालं, काही पेपर पेजेस सोडल्यानंतर असेल किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांनंतर केलं असेल, तर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी म्हणजे मार्किंगसाठी दुर्लक्षित केले जातील. जरी त्या चे उत्तर जरी तुम्ही क्वेश्चन 5 नंतर दिलं, क्वेश्चन 4 नंतर दिलं, जरी ते बरोबर असेल तेव्हा तुम्हाला आठवलं असेल, तरी सुद्धा त्याचे मार्क्स तुम्हाला मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ जे क्वेश्चन तुम्ही सोडवत आहात ते क्वेश्चन तुम्ही सिक्वेन्सली सोडवणं गरजेचं असतं. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे हा 6 नंबरचा, लक्षात ठेवा. प्रश्नात शब्द मर्यादा दर्शवली असल्यास ती लक्षात घ्या. म्हणजे असं होतं 10 मार्काला क्वेश्चन आहे, तो किती शब्दात लिहायचा? 150 शब्दात लिहायचं. 10 मार्काचा प्रश्न 150 शब्दाच्या वेळी आपण लिहितो तेव्हा जवळपास तो 1.5 पेजेस लिहिला जातो. ठीक आहे, 1.5 पेजेस पर्यंत 150 शब्द किंवा 1.25 ते 1.5 पेजेस पर्यंत 150 शब्द होतात. 10 मार्काला प्रश्न आहे 150 शब्दात, असेल मी 3 पेजेस लिहिले, याला अर्थ आहे का? नक्कीच आहे. जेवढी तुम्हाला शब्द मर्यादा त्या ठिकाणी दिलेली असते त्या शब्द मर्यादेचं पालन करूनच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवावं लागतं. 150 शब्दापैकी जर तुम्ही 300 शब्दाचं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 पैकी 10 मार्क्स पडतील असं नाही, किंवा सगळेच पॉईंट मी कव्हर केलेले आहेत आणि मला नक्कीच 10 पैकी 10 मार्क्स द्यायला काहीच हरकत नाही, असं होत नसतं. जितकी शब्द मर्यादा दिलेली आहे त्या शब्द मर्यादेमध्येच तुम्हाला 10 मार्कासाठी जितकं लिहिणं अपेक्षित आहे, जितके 10 पॉईंट्स बसवणं अपेक्षित आहे, तितकंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामुळे शब्द मर्यादा दर्शवली असते ती लक्षात घेणं अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे, त्यासोबत पुढचा पॉईंट काय दिलाय आहे, तर उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर तिथे स्पष्टपणे रद्द करा किंवा थाट मारा. कारण कसं होतं, जे आता आपण म्हटल्याप्रमाणे 6व्या पॉईंट मध्ये की मला क्वेश्चन 1 सोडवताना ए बी सी मला येत नाही, मी ए सोडवला, बी सोडवला आणि सी मला असं वाटतं की मी सोडवू शकतो. जे आपल्याला तर ह्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन दिलेले आहे की तुम्ही इतरत्र सोडवायचं नाही, पण मला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मला तरीही असं वाटतं की सीचं मी उत्तर परत लिहू शकेन, बाकीच्या प्रश्नाची उत्तर मी सिक्वेन्सली लिहिलेली आहेत, पण तुम्हाला वेळच मिळाला नाही किंवा तो प्रश्न तुम्हाला लिहिताच आला नाही, तर अशा वेळी हे पेज कोरं सोडायचं नाही. या ठिकाणी जर कोरं सोडलं असेल तर तुम्ही हे सरळ सरळ काट मारायचे किंवा रद्द आहे म्हणून तुम्ही असंही लिहू शकता, किंवा काट मारून ते पेज आपल्या किंवा मूल्यांकनासाठी ग्राह्य नाही म्हणून तुम्ही ते तसं सांगू शकता. म्हणजे स्पष्टपणे ते पेज तुम्हाला काट मारून रद्द करणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच तुमचे क्वेश्चन जे आहेत ते सिक्वेन्सली तुम्हाला मूल्यांकनासाठी ते तयार असतील. ठीक आहे, अशा पद्धतीने हे महत्वाचे 8 पॉईंट्स आहेत. पुढचा पॉईंट आहे, ठीक आहे 8 आहे इथे, हा 9वा पॉईंट हा उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान, हा सॉरी ते 9वा आहे. 9वा काय, तर अन्यथा नमूद केलेले नसेल तर सांकेतिक चिन्ह मानके यांचा नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल किंवा आवश्यक असेल, जो काही योग्य डेटा असेल तो गृहीत धरला जातो किंवा ते गृहीत धरलं जातं ते स्पष्टपणे नमूद केलं जातं. इंग्लिशमध्ये काय दिले, unless otherwise mentioned, symbol and notion have their usual standard meaning, assume suitable data is necessary and indicate the same क्लिअरली. ठीक आहे, आणि 10 मध्ये काय, तर आवश्यक असेल त्या ठिकाणी तुम्ही नकाशा आकृतीचे रेखांकन स्पष्ट करणे आवश्यक. ज्या ठिकाणी तुम्हाला नकाशा किंवा आकृती रेखांकन करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा गोष्टी करू शकता. म्हणजे अगदीच जॉग्राफीचे पेपर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. राज्यशास्त्र विषयात सुद्धा तुम्हाला जर काही स्टेट बाबत जर काही नमूद करायचं असेल तर त्याबाबत सुद्धा तुम्ही नकाशाचा पेन्सिलचा वापर करून तुम्ही अशा गोष्टी नमूद करू शकता. तर अशा पद्धतीने महत्वाचे जे पेपरचा जो काही नमुना आहे, प्रश्नपत्रिकेचा जो काही नमुना होता आणि त्याबाबत जे काही सूचना होत्या ते या पद्धतीने होत्या. म्हणजे बरेच विद्यार्थ्यांनी जरी सूचना वाचल्या तरी लक्षात येत नव्हत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपल्याला नेमकं परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेच्या जे काही प्रश्न असतात त्याची नेमकी सूचना किंवा त्याचा नेमका पॅटर्न कसा असतो हे समजून घेणं गरजेचं होतं. आता मार्किंग सिस्टीम या ठिकाणी कशी दिली आहे, जे मी सांगितले की प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा पण सेक्शन 1 मध्ये, सेक्शन 1 मध्ये 4 प्रश्न असतात, सेक्शन 2 मध्ये 4 प्रश्न, असे टोटल 8 प्रश्न आपल्याला देण्यात आलेले असतात. प्रश्न पहिला सेक्शन ए मधील प्रश्न पहिला, सेक्शन बी मधील प्रश्न 5वा हा जो असतो तो आपल्याला कंपल्सरी असतो, बरोबर. आणि राहिलेल्या मधील 2, 3, 4 मधील आपल्याला किमान एक प्रश्न सोडवावाच लागतो. 4, 5, 6 मधील 6, 7, 8 मधील सुद्धा आपल्याला किमान एक प्रश्न सोडवावाच लागतो. आणि ह्या 6 मधील जे 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त एक प्रश्न जो तुम्हाला सोपा वाटेल तो किंवा जो तुम्ही सोडवण्यास तयार असेल किंवा सोडवता येतो असं तुम्हाला वाटतं
तो तुम्ही प्रश्न सोडवू शकता. जर तुम्ही बाकीचे जर प्रश्न बघितले, क्वेश्चन फर्स्ट आणि फिफ्थ सेम मार्किंग आहे, ए बी सी डी, हे तुम्हाला 10-10 मार्क, म्हणजे नोट असेल किंवा 150 शब्दामध्ये जर तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं लिहावी लागतात, हे टोटली तुम्हाला 10-10 मार्कला असं. प्रश्न पहिला आणि प्रश्न 5वा हा तुम्हाला 50-50 मार्काला असतो, म्हणजे इथे तुमचे 100 मार्क्स होतात. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो, त्यामध्ये सुद्धा ए बी सी असं देण्यात आलेलं असतं. ए प्रश्न, बी जो सब क्वेश्चन असतो तो तुम्हाला ए बी 20-20 मार्काचा असतो, सी असतो तो 10 मार्काचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने जो कंपल्सरी किमान दोन्हीपैकी तुम्हाला एक सोडवायचा असतो, तिथेही तुम्हाला 50-50 असे टोटल तुम्हाला 100 मार्क्स असतात. आणि राहिलेलं असतं की जे समजा सेक्शन 1 मधील तुम्हाला प्रश्न दुसरा सोडवला असेल, सेक्शन बी मधील जर समजा तुम्ही 6वा क्वेश्चन सोडवला असेल, आता एक राहतो, मग जो एक 3, 4 किंवा 7, 8 मध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो, तो असतो 50 मार्काचा. म्हणजे टोटल तुमचे किती होतात? 250 मार्क्स येत होतात. येते लक्षात? म्हणजे हे 100, हे 100, आणि जो शेवटचा जो तुम्ही 3 किंवा 4 मधील सोडवणार आहात, किंवा तुम्ही शेवटचा 7 किंवा 8 मधील जो काही क्वेश्चन सोडवणार आहात, व्हॉटएव्हर, तर त्यामध्ये तो एक शेवटचा 50 मार्काचा, हा 50 मार्काचा एक क्वेश्चन तुमचा असतो. खूप अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या, नेमकं समजावून घ्या, व्हिडिओ परत परत बघा, नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, क्वेश्चन नेमके कसे विचारले जातात, मार्किंग सिस्टीम नेमकी कशी आहे, कसा आपल्याला पेपर सोडवणं अपेक्षित आहे, कंपल्सरी कोणकोणते प्रश्न आहेत, आणि प्रत्येक सेक्शन मधले किती प्रश्न सोडवणं अपेक्षित, या सगळ्या गोष्टी नीट समजावून घेतल्या तर पेपरच्या वेळी जेव्हा तुम्ही सोडवता किंवा जेव्हा तुम्ही आन्सर राईट करता, तेव्हा तुम्हाला ते प्रेशर येत नाही किंवा ते बर्डन येत नाही की नेमकं मी काय सोडवणं अपेक्षित आहे. काही वेळा असं होतं की पेपर मधलं आपल्याला सगळेच क्वेश्चन येतात असं वाटतं, सगळे सोडवणं अपेक्षित आहे का? नक्कीच नाही. बरेच विद्यार्थ्यांना असंही कळत नाही की एवढा मोठा पेपर आणि 250 मार्काला फक्त मी यातले किती सोडवू आणि किती नको, नेमकं काय सोडवणं गरजेचं आहे ते सुद्धा कळत नाही. असा अनुभव असाही आहे की पहिला प्रश्न व्यवस्थित सोडवलाय, दुसराही सोडवलाय, सलग काही विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा सलग प्रश्न देखील सोडवताना पाहिलेले आहेत. तर अशा काही चुका होऊ नये याकरिताच हे आपलं आजचं सेशन महत्वाचं होतं. नक्कीच हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जे राज्यशास्त्रासाठी, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी जे महत्त्वपूर्ण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी सूचना की जे काही तुमच्या अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा जे काही महत्त्वाच्या सूचना असतील, तुम्हाला जर त्या सांगाव्याशा वाटत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगता येतील. आणि आजचं सेशन नक्की तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा. आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.